नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 474वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. एक पेशंट मला म्हणाला, मी जेव्हा भराभर एकाच वेळेस खूप गोष्टी करतो तेव्हा मला चक्कर येते. मी म्हणालो, मग तुम्ही एवढी घाई न करता कामे जरा सावकाश करावीत असे मला वाटते. तो म्हणाला, असे करून कसे चालेल? माझे लग्न झालेले आहे, मला घाईनेच सारे करावे लागते, तुमचे अजून झालेलेच नाही असे वाटते. एक पेशंट मला म्हणाला, मी जेव्हा भराभर एकाच वेळेस खूप गोष्टी करतो तेव्हा मला चक्कर येते. मी म्हणालो, मग तुम्ही एवढी घाई न करता कामे जरा सावकाश करावीत असे मला वाटते. ते म्हणाले, असे करून कसे चालेल? माझे लग्न झालेले आहे, मला घाईनेच सारे करावे लागते, तुमचे अजून झालेलेच नाही असे वाटते. दुसरी कविता आहे. एक पेशंट घाईघाईने आला आणि म्हणाला, डॉक्टर लवकर काहीतरी करा, मी घराची किल्ली गिळली आहे. डॉक्टरांनी विचारलं, हो का? गिळून किती वेळ झाला आहे? तो म्हणाला, मी ती 3 महिन्यांपूर्वीच गिळली आहे. डॉक्टर रागावले आणि म्हणाले, मग इतके दिवस काय झोप काढली आहे? तो म्हणाला, नाही, इतके दिवस मी डुप्लिकेट किल्ली वापरली आहे, पण आता ती पण हरवली आहे आणि मला तर घरी जायचे आहे. एक पेशंट घाईघाईने आला आणि म्हणाला, डॉक्टर लवकर काहीतरी करा, मी घराची किल्ली गिळली आहे. डॉक्टरांनी विचारलं, हो का? गिळून किती वेळ झाला आहे? तो म्हणाला, मी ती 3 महिन्यांपूर्वीच गिळली आहे. डॉक्टर रागावले, म्हणाले, इतके दिवस काय झोप काढली आहे? तो म्हणाला, नाही, इतके दिवस मी डुप्लिकेट किल्ली वापरली आहे, पण आज ती पण हरवली आहे आणि मला तर घरी जायचे आहे. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्यांच्या लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा भाग. कर्ज घेतले कोणाचे तर मुलांनी फेडून भागते, बंधनातून मुक्त व्हावया स्वतः झिजावे लागते. कर्ज घेतले कोणाचे तर मुलांनी फेडून भागते, बंधनातून मुक्त व्हावया स्वतः झिजावे लागते. आपल्या जागी दुसऱ्याने केले काही वेळा भागते, बंधनातून मुक्त होण्या स्वतः झगडावे लागते. आपल्या जागी दुसऱ्याने केले काही वेळा भागते, बंधनातून मुक्त होण्या स्वतः झगडावे लागते. ज्ञान आणि जाणीव दोन्ही स्वतःला व्हावी लागते, कष्ट आणि प्रयत्न दोन्ही स्वतः करावे लागते. ज्ञान आणि जाणीव दोन्ही स्वतः व्हावी लागते, कष्ट आणि प्रयत्न दोन्ही स्वतः करावे लागते. अज्ञानाची धूसरता केव्हा तरी जावी लागते, मग जे आहे तेच स्पष्ट जाणवावे लागते. अज्ञानाची धूसरता केव्हा तरी जावी लागते, मग जे आहे तेच स्पष्ट जाणवावे लागते. डोक्यावर असलेले ओझे वाटून घेता येते, भूक तहानेसाठी स्वतःच खावे प्यावे लागते. डोक्यावर असलेले ओझे वाटून घेता येते,
भूक तहाने साठी स्वतःच खावे प्यावे लागते, आजारी पडल्यावर त्यालाच औषध घ्यावे लागते, दुसऱ्याने घेऊन त्याला का बरे वाटू शकते, आजारी पडल्यावर त्यालाच औषध घ्यावे लागते, दुसऱ्याने घेऊन त्याला का बरे वाटू शकते, औषध त्याला पथ्यही त्याला असे असावे लागते, दुसऱ्याने केल्याने त्याला लागू कसे पडते, औषध त्याला पथ्यही त्याला असे असावे लागते, दुसऱ्याने केल्याने त्याला लागू कसे पडते, काही गोष्टी एकाच्या दुसऱ्याने करून चालते, बाकी सारे ज्याचे त्याला स्वतः करावे लागते, काही गोष्टी एकाच्या दुसऱ्याने करून चालते, बाकी सारे ज्याचे त्याला स्वतः करावे लागते.